नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालचा जो डेटा होता तो मी तुम्हाला कंप्लीट सांगितलं होतं, की आपल्याला जो मार्केट जे आहे ते साइडवेज राहण्याचा प्रयत्न करेल. ओके. तर साइडवेजचा अर्थ काय होतो? दोन्ही साईडला मूव्हमेंट, वरती पण जाईल, खाली पण जाईल आणि एका ॲव्हरेज पॉईंटला तो क्लोज होण्याचा प्रयत्न करेल. याला आपण म्हणतो साइडवेज. ओके. तर आता साइडवेज तर राहीलच. खाली जे आलं ना, ते थोडंसं हेवी आलं. मला जी अपेक्षा होती 60 ते 70 पॉईंटची खालच्या भागात, वरच्या भागात 60 ते 70 पॉईंटची. तर ते थोडंसं 100 ते 120 पॉईंट गेलं तर इट्स ओके. हे आहे बजेट व्हॉलॅटिलिटी. ओके. त्यामुळे बजेटच्या व्हॉलॅटिलिटीमुळे थोडासा विक्स पण आहे, जो हायवर काम करतोय. त्यामुळे हे जरी थोडं जास्त पॉईंटवर खाली गेलेलं असलं, तरी ओव्हरऑल जे गणित आहे ते साइडवेजच आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि शेवटी एक चांगली रॅली शेवटच्या काळात आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे. तर मित्रांनो, नक्की होतंय काय? याच्या पाठी काय लॉजिक आहे? हे मी एक्सपायरी व्हिडिओजमध्ये मागच्या सांगितलं होतं. तुम्ही बघितला नसेल, तो एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ तुम्ही बघा. मग तुम्हाला समजेल की लॉजिक काय आहे, की हे मोठे प्लेयर्स असे गणित का करतात? आणि काल जे सांगितलं ते डेटावर आपल्याला खरंच दिसलं होतं का? तर 100% हे डेटावर आपल्याला आधीच माहीत पडलं होतं, की मार्केट साइडवेज असणार आहे. ओके. आता उद्यासाठीचा डेटा कसा आलाय, तो आपल्याला बघायचा आहे. उद्यासाठी काय इम्पोर्टंट गोष्टी आहेत, त्या आपल्याला बघायच्यात. SGX निफ्टी आता ह्या लेवलला पॉझिटिव्ह काम करतोय. ओके. पण जो डेटा आहे तो तेवढा निगेटिव्ह काम करतोय. ऑलमोस्ट 60-70 पॉईंटचं निगेटिव्ह काम SGX निफ्टी करतोय. पण ॲक्च्युअलमध्ये डेटा तेवढा निगेटिव्ह आलाय का? ओके. ते आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युअलमध्ये तेवढा डेटा निगेटिव्ह आलेला नाहीये. 68 पॉईंट मायनस काम करतोय. पण जो डेटा आहे तो थोडासा साइडवेज टू पॉझिटिव्ह होताना दिसतोय. ओके. म्हणजे जर एखादा डीप आला तरी तो फार मोठा हेवी डीप नसेल. ओके. तरी जो डीप आला तर तो सावरला जाईल आणि एक ॲव्हरेज पॉईंट पुन्हा क्लेम होण्याचा प्रयत्न करेल वरच्या साईडला. म्हणजे सकाळच्या वेळात जर ओपनिंग खाली झाली तर ते एक ॲव्हरेज पॉईंट थोडासा वरच्या लेवलला येण्याचा प्रयत्न 100% करेल, असा माझा रिसर्च आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, डेटावर जाऊ. डेटा कशा पद्धतीचा आलाय त्याच्यानंतरून शेवट चुकू नका. आपल्याला काही सायकोलॉजिकल गोष्टी बोलायच्या आहेत. आज एक हिंद कॉपरचा स्टॉक आहे, तो एकदम 20% उडाला. बऱ्याच लोकांनी तो कॅरी पण केला. कालचं जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना मी एक सल्ला दिला होता. तो कशा पद्धतीने येतो हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्या पाठी लॉजिक काय होतं ते तुम्हाला माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. कारण ट्रेडिंग जी आहे ती एक थॉट प्रोसेस आहे. ट्रेडिंग हे काही असं बाय सेल असं टेक्निकल गोष्ट नाही आहे, की तुम्ही फक्त इथं बाय केला, हा स्टॉप लॉस ठेवला आणि हे टार्गेट झालं. ते एक याची लँग्वेज आहे आणि ही लँग्वेज म्हणजे ही ओव्हरऑल पूर्णपणे हळू-हळू, हळूहळू डेव्हलप होत जाते. ओके. तर मार्केटमध्ये आलाय आणि फक्त तुम्हाला बाय सेलचा पॉईंट कळालाय, असं जर होत असेल तर ते मार्केट तुमच्यासाठी नाही आहे. तुम्ही याच्यात सक्सेस नाही होऊ शकत. तुम्हाला ती भाषा समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर डेटाची काय भाषा आहे, डेटावर जाऊया आणि मग सायकोलॉजिकल काही गोष्टी आहेत त्या स्टडी करण्याचा प्रयत्न करू. तर फार इम्पॉर्टंट होणार आहे पुढचा पार्ट, मिस करू नका. तर बघूया. आत्ता जे मार्केट आहे, कालचा जो डेटा होता तो निगेटिव्ह साईडला तर 100% आहेच आहे डेटा. ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह आहे आणि साईडवेज मार्केट मी सांगितलं होतं. आता ही ओव्हरऑल डायरेक्शन मी इथं टाकलेली नाही आहे, पण ती ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्हच आहे. ओके. ओव्हरऑल डायरेक्शन अजून पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेली नाही आहे. काही लोकांनी मला विचारलं की सर, बराच एक मोठा मूव्ह आलेला आहे तिकडं. मार्केटमध्ये बराचसा मूव्ह आपल्याला बघायला मिळाला आहे पॉझिटिव्ह साईडला. काल संध्याकाळी पण क्लोजिंग पॉझिटिव्ह झाली होती. मग पॉझिटिव्ह कालच क्लोजिंग झाली होती. आज सकाळी काय झालं मग? खाली का आला? बरोबर ना? तर ओव्हरऑल डायरेक्शन आहे जी ती निगेटिव्हच आहे. पण उद्यासाठीचं एक छोटीशी नॉर्मल पॉसिबल आहे, की एक अपसाईड येईल. जर संध्याकाळी असं असं सकाळी ओपन झालं खाली, तर ते पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, असं माझं ॲनालिसिस आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल, कालच्या ज्या पोझिशन होत्या 7,36,000च्या, त्या आता आलेल्या आहेत 6,35,000 वरती. ओके. ऑलराऊंड काम झालंय. रिटेलला सगळ्या अँगलने टाकलेलं आहे. ओके. सगळ्या स्ट्राईक प्राईजवर टाकलाय. पण ह्या लोकांनी पर्पजफुली काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी फक्त पुट शॉर्टिंग केलेली आहे. पुटवरती जे आहेत ते शॉर्ट्स केलेले आहेत. ऑलमोस्ट 30,000 ते 40,000चे जे पुट आहेत ते त्यांनी
शॉर्ट साईडला वाढवलेले आहेत. आता हे शॉर्ट साईडला वाढवलेत म्हणजे काय, आउट ऑफ मनी नाही विकत हे इन दी मनी शॉर्टिंग करतात. ओके, इन दी मनी शॉर्टिंग करतात आणि डायरेक्शन जी आहे ती थोडीशी पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता प्रोचं काय गणित आहे, प्रो ज्या कॉन्झर्वेटिव्ह भूमिका घेऊन चालला होता, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की प्रो जो आहे तो ऑलवेज प्रो आहे. तो आधीच सगळं गणित त्याला माहीत असतं. तुम्हाला सांगितलं हा कसा दुश्मन आहे आपला. ह्यांना सगळं डायरेक्शन ऑलरेडी आपल्या पोझिशन्स माहिती आहेत. तर ह्यांनी काय केलेलं आहे, आता थोड्याशा ज्या पोझिशन्स आहेत ना त्या पॉझिटिव्ह आणलेल्या आहेत. ओके, तुम्ही इथं बघा, शॉर्टिंग जी आहे ती थोडीशी ह्या साईडला झालेली आहे. ओके, पुटवर शॉर्टिंग म्हणजे थोडंसं सगळ्यात एंडला जे करण्याचा जो पार्ट येतो तो पुटवरची शॉर्टिंग येते. सगळ्यात बेस्ट पॉसिबल गोष्ट काय असते इतर लोकांना, कॉल शॉर्ट्स म्हणजे मार्केट खाली जाण्यासाठी ठेवणे. ओके, पण ज्यावेळी पुट शॉर्ट्स करतात त्यावेळी काहीतरी एक कन्व्हिक्शन असतं. कन्व्हिक्शन हे असतं की मार्केट फार खाली जाण्यासाठी रेडी नाहीये. ओके, त्याला म्हणायचं पुट शॉर्ट्स. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. डेटा तुम्हाला समजला असेल की उद्याची पॉसिबल डायरेक्शन काय आहे. SGX निगेटिव्ह दाखवतोय, पण जरी तो निगेटिव्ह दाखवत असला तरी डेटा जो आहे तो थोडासा साईडवेज टू पॉझिटिव्ह आलेला आहे. ठीक आहे, तर बघूया डेटा उद्या कसं काम करतो. फार मोठे मुवमेंट अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, सायकोलॉजी समजून घेत होतो मित्रांनो. सायकोलॉजी फार इम्पॉर्टंट आहे. आज 2-3 गोष्टी घडल्या की काल एक जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांनी मला पाठवलं की विकास, ह्याच्यामध्ये हे चेक कर की मी एक कॉल घेऊन गेलेलो आहे आपल्या कोल इंडियाचा. ओके, कोल इंडियाचा मी एक कॉल लॉंग करून घेऊन गेलेलो आहे आणि त्याचं काय होईल पुढे. ओके, तर कोल इंडियामध्ये मी माझ्या डेटा पॉईंट्सवर चेक केलं तर त्याच्यात 100% मागे काही ॲक्टिव्हिटी घडल्या होत्या आणि त्या पॉझिटिव्ह होत्या. मी बोललो सर बिंदास होल्ड करा, काही घाबरायची कारण नाही. तर त्या हिशोबाने त्यांनी होल्ड केला आणि चांगलं प्रॉफिट त्यांनी कमवलं. ओके, तर 559.60 पर्यंत तो सरळ सरळ गेला होता आणि दुसऱ्याच दिवशी काल घेतला होता आणि आजच त्यांनी चांगल्या प्रॉफिटमध्ये तो काढला. तर हे कन्व्हिक्शन येतंय कुठून, म्हणजे हे खरंच ते वरती जाणार तर का जाणार, त्याला काय लॉजिक आहे, म्हणजे असंच काय फक्त इथं सपोर्ट आहे म्हणून वरती गेलाय का, तर अजिबात नाही. त्यासाठी वेगळं गणित आहे. हे वेदांताचं फार आधीचं गणित आहे. वेदांता आज चांगल्या पद्धतीने वरती होता. 767 पर्यंतची नॉनस्टॉप रॅली झाली. त्याच्या पाठी बॅकग्राऊंडला काय होतंय. ओके, तुम्हाला बॅकग्राऊंडला काय होतं ते फार इम्पॉर्टंट आहे. इथे सपोर्ट आलाय म्हणून तो वर गेला असं नाही. जे रिटेल प्लेयर आहे ना त्याला इथं पण कुठेतरी रेजिस्टन्स दिसला असेल आणि त्यांनी सेल केलं असेल. सगळेच त्याच्यात बसून नसतील राहिले. इथे एखाद्याला रेजिस्टन्स दिसला असेल, मार्केट खाली आलं असेल, पण इथून तो एवढा वरती झालाय ना, रॅली झाली ना, तर हे जे पण आहे ना छोटे मोठे मूव हे इथे येणार आहे. हे इंडिकेटरवर तुम्हाला फार छान दिसतील. इथून असा कोंबडा वळेल कुठला तरी इंडिकेटर आणि तो सेल सांगेल. कुठेतरी 4 रेड कॅन्डल येतील, सगळेजण लोक विकून टाकतील. ओके, तर हे क्लिअरली हा सायकोलॉजीचा फायदा उचलला जातो रिटेल प्लेअरच्या. ज्यावेळी खरंच काही पॉझिटिव्ह होतंय तर रिटेलर जो आहे त्याला सेल्समध्ये टाकलं जातं. रिटेलर काय करतो, सेल करतो आणि मोठा प्लेअर बाय करतो. आता ही अशी गोष्ट तर नाही आहे की ही काही नवीन मॅन्युफॅक्चर होणार आहे. ही गोष्ट कुठून तरी काढून घ्यावं लागेल, कुणाची तरी लुटावं लागेल कुणाला तरी. तर लुटणार कोण आहे, रिटेल प्लेयर. रिटेल प्लेयर काय करतोय, त्याच्या डीमॅटमध्ये जे शेअर्स पडलेले आहेत ना, सकाळ सकाळ असं गॅप अप ओपन झालं की तो विकायला काढतोय. कधी टी पिन शोधू, कधी त्याला विकून टाकू, असं त्याला होतं. ओके, तर अशा हिशोबाने रिटेल प्लेयर काय करतो, हे सगळं सगळं विकायला काढतो आणि मोठा प्लेअरला खरेदीच करायचे. मग त्याला जो भाव भेटेल त्या भावात तो विकत घेऊन त्याला वरती नेण्याचा प्रयत्न करतो. आजचं हिंद कॉपरचं जे गणित आहे ते पण तसंच होतं. फार अर्ली आयडेंटिफाय केला होता. त्याला अप्पर सर्किट लागलं. त्याच्या पाठी काय रिझन होतं, तर त्याच्या पाठी डेटाचे रिझन्स आहेत. ग्लोबल सेंटिमेंट तर आहेच पॉझिटिव्ह, पण ॲक्च्युअलमध्ये बॅकग्राऊंडला खरंच काही चांगलं झालं आहे का, तर त्याचं ॲन्सर मला मिळालं येस, त्याच्या पाठी काहीतरी घटना घडलेल्या आहेत. ओके, तर त्या घटना घडणे म्हणजे काय, कोणीतरी मोठा प्लेअर ॲक्युम्युलेट करतोय की नाही करतोय त्याचे काही संकेत असतात. ते आपण ते आयडेंटिफाय करतो आणि तशा हिशोबाने हे करतो. तर बघा तुम्ही 735 40च्या रेंजला मी हे केला होता, तिथून सरळ सरळ तो 760 पर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला. ओके, तर रिटेलरचं लॉजिक सांगतो तुम्हाला. रिटेलर काय करतो, मागच्या काही काळात, मागच्या
महिनाभरात, 2 महिन्याभरात. त्याने तो कधीतरी शेअर्स घेऊन ठेवला होता. आज एका सबस्क्रायबरचं असंच हे आलं, की "सर हिंदुस्तान कॉपरचे शेअर्स माझ्याकडं लाँग आहेत. काय करू? बुक करायचे का ठेवायचे?" वगैरे, वगैरे. मी बोललो, "क्वांटिटी किती आहे? म्हणजे तुमच्या टोटल पोर्टफोलिओचे व्हॅल्यू किती आहे?" तर 25% आहे. तर मित्रांनो तुमची सायकॉलॉजी कसं काय ठीक राहील तुम्ही सांगा? जर तुम्ही फक्त आणि फक्त 2 ते 4 स्टॉक्समध्ये तुमचं सगळं ना सगळं कॅपिटल टाकणार असाल, तर सायकॉलॉजी ठीक नाही राहणार. ती कशी? ते सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही ह्या लेव्हलला पर्चेस केलाय कुठेतरी असं समजा. थोडा खाली आला कारण तुमच्याकडे हेवी क्वांटिटी आहे, तुम्ही घाबरणार. परत थोडा वरती गेला, तुम्ही खुश होणार. परत वरती गेला, फार खुश होणार. परत खाली आला तर म्हणणार, "यार, एवढे 8 दिवस, 10 दिवस झालेत, आता मी काय करू या शेअरचं? मग याला विकून टाकू का?" पण म्हणणार, "नाही, मी लाँग टर्मसाठी घेतलाय, आता विकायला नको." मग तो ठेवणार, ठेवणार, ठेवणार आणि परत पुन्हा तिथून थोडा खाली आला, की आता घाबरणार. मग तुमची थॉट प्रोसेस ही होणार, की मी आता आहे ना, थोडासा माझी प्राईज आली, की मी विकून टाकतो याला सेल करून टाकतो. ओके. पण अचानक काय होतं, एखाद्या दिवशी लॉटरी लागते. जशी आज त्यांना लागली, की मार्केट तो शेअर्सच 5 ते 7% 8% वरती दिसायला लागला. ओके. फार खुश, फार खुश. आता करायचं काय? बघता-बघता परत 10-12% वर गेला. तर 10-12% गेलं तर मग आता जीवापाड खुशी. आता करायचं काय या शेअरचं? क्वांटिटी पण हेवी आहेत. ओके. मग ह्याला विकू का काय करू? विकू का काय करू? तर ही पहिली शंका येते, विकायचे का? पण रिटेल प्लेयर ज्यावेळी विकायला काढतोय, त्यावेळी मोठा प्लेयर आहे त्याला ॲक्युमुलेट करतोय आणि त्याला वरती घेऊन जातोय. पण आता ह्याच्याच जागी फक्त 5 to 10% जर हिस्सेदारी असती टोटल पोर्टफोलिओच्या, तर हा मनात विचार आला असता का? अजिबात नाही. कारण जो प्रॉफिट आहे तो नॉमिनल राहिला असता. बरोबर? आणि मग हे जे पॅनिक आहे, हे आनंदाश्रू आहेत बरं का. म्हणजे प्रॉफिटमधला पॅनिक सिच्युएशन आहे. प्रॉफिट होतोय पण तो पचवणं शक्य होत नाहीये. ओके. तर हा प्रॉफिट कसा पचवायचा त्याचे काय सायकॉलॉजिकल पॉइंट आहेत, हे मी तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे. तर अशा हिशोबाने ही सायकॉलॉजी आहे, की प्रॉफिट जरी झालाय, तरी त्या प्रॉफिटमध्ये बसता येत नाही. त्याचं रिझन असं आहे, की क्वांटिटी हेवी घेतलेल्या आहेत. तर ह्या क्वांटिटी हेवी नसत्या तर काय? तर मग असेच काही स्टॉक्स जे फक्त आणि फक्त पुढच्या 5 वर्षात, 7 वर्षात, 4 वर्षात असे मल्टीबॅगर होणार आहे. 5x होणार आहे, 10x होणार आहे. तर हे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओत असू शकतात का? 100% असू शकतात. त्याच्यापाठी काही डेटाचे लॉजिक आहेत, काही प्रमोटरचे लॉजिक आहेत, काही फॅक्ट्स आहेत, की तसं झाल्यानंतर तशा गोष्टी घडतात. ओके. तर अशा हिशोबाने मी तुम्हाला गाईड करत असतो मित्रांनो. तर फार इंटरेस्टिंग जर्नी आहे. ज्यांना कुणाला माझ्या जर्नीत सहभागी व्हायचं आहे, डिटेल्स ऑलरेडी आहेत. चेकआउट करा. नक्की फायदा होईल. तर ह्या गोष्टी होत्या. फार इम्पॉर्टंट आहेत, की तुमच्या क्वांटिटी किती आहे, तुम्ही काय विचार करताय त्यावेळी आणि मोठा प्लेयर काय विचार करतोय. तर अगेन पुन्हा एकदा एच-जी-एक्स आपण चेक करूया. एच-जी-एक्स हा रिटेलरला लुटायचा इंडेक्स आहे. आता हा तुम्हाला फार हेवीली निगेटिव्ह दाखवेल. पण एवढं निगेटिव्ह होण्यासारखं मला तरी काही रिझन वाटत नाही याच्यात आणि तशी काही न्यूज पण दिसत नाहीये आणि डेटा जो आहे तो तेवढा निगेटिव्ह नाहीये. म्हणजे जरी काही खालून खाली जर ओपन झालं तर कव्हरिंग येऊ शकते अशा हिशोबाने. तर फार ॲज इट इज डेटावर ट्रेड करण्याचं टाळा मित्रांनो. कारण माझ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या लाँग रनसाठी हेजिंग पद्धतीने त्या स्ट्रॅटेजीज आहेत. तरी माझं जर अगेन्स्ट गेलं 200-250 तर मला फरक नाही पडत. पण तुम्ही माझ्या सल्ल्यावर की विकास रोजच बरोबर ॲनालिसिस करतोय आणि आज कसं चुकेल, तर असं काही लाँग हेवीली काही उलटापालट करण्याचा प्रयत्न करू नका. याच्यापाठी फार वेगळे स्ट्रॅटेजीज आणि वेगळे लॉजिक मी डेव्हलप करून त्या गोष्टी रन करतो. तर मित्रांनो हे जरी निगेटिव्ह दिसत असलं तरी ॲग्रेसिव्ह शॉर्ट जाण्यापासून तुम्ही वाचा. ओके. डेटा साइडवेज आहे. कदाचित थोडंसं पॉझिटिव्ह राहू शकतो. पण कुठून? ज्यावेळी खालून तो गॅप डाऊन होईल, तिथून तो वरती राहण्याचा प्रयत्न करेल. ओके. म्हणजे रिकव्हरी आपण म्हणूया त्याला. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. सगळ्यांपर्यंत पोहोचवा. खूप खूप धन्यवाद आहे तुमचे खरं तर. फार कमी वेळात हे एवढं पोहोचतंय लोकांपर्यंत. सगळेजण अप्रिशिएट करतात. काहीतरी वेगळं लर्निंग देण्याचा प्रयत्न करतोय. नक्की फायदा उचला. थँक थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.